सुंदर असा नजारा पावसाळ्याचा जनावर चरत आहेत खाली. सहाशे मीटर लांब गेलेला आहे मित्रांनो. नमस्कार मित्रांनो, आम्ही परवाच पुण्याला गेलतो आणि तेव्हा हे ड्रोन आणलेलं आहे आणि आज त्याची लॉंग रेंजमध्ये किती दूर जातं हे आम्हाला बघायचं आहे. कंपनी तर म्हणली आहे की 10 किलोमीटर पण जाऊ शकते, तर आणि आम्ही स्वतः उडून बघितल्याशिवाय आम्हाला काय भरोसा वाटणार नाही. त्याच्यामुळं बघूया आज उडवून किती किलोमीटर जातं आहे. चला तर याला ओपन करूया. पहिल्यांदा मित्रांनो हा आपला ड्रोन हा ड्रोन आहे बघा, आणि ह्या DJI कंपनीचा मिनी 2 SE हा ड्रोन आहे. याचे पंख पण आपण काढूया. हा झाला ड्रोन मेन प्रोडक्ट. आणि हे त्याची आम्ही आणि पूर्ण कॉम्बो पॅक घेतलेला आहे. ही बॅटरी आहे, या 3 बॅटरी आहेत. सिंगल फक्त ड्रोन घेतलं तर 1 बॅटरी येईल आणि कॉम्बो घेतलं तर 2 बॅटरी एक्स्ट्रा येतील त्याच्यासोबत. त्याच्यामुळे आम्ही कॉम्बोज घेतलेला आहे. आणि हा रिमोट झाला. DJI बँचिंग पण आहे बघा. तर आज ह्याचे उडून बघूया किती लांब जात आहे काय नाही. यामध्ये बॅटरी आपण दुसरी घालूया आणि एका क्लिकवर कळतं की इथं किती एका बॅटरीत किती चार्जिंग आहे. बॅटरी झाली. आणि इथं गिम्बल कॅमेरा आहे, याचं कवर पण आपण काढून घेऊया. हा झाला ड्रोन. आणि हा रिमोट. आता हे ऑपरेट करण्यासाठी मोबाईलमध्ये ना DJIचे ॲप्स घ्यावं लागते. ते आम्ही ऑलरेडी घेतलेलं आहे आणि ते मोबाईल पण आपल्याला ह्याला लावावं लागेल. आणि इथं खाली जॉयस्टिक आहेत. त्याला मोबाईल पण लावूया नंतर. आता ड्रोन चालू करूया. हा इथं खाली बटन आहे, याला एक वेळेस दाबून दुसऱ्या वेळेस दाबून धरायचं. हा चालू झाला. गिम्बल मूव्ह करेल. ड्रोन चालू झाला. आणि सेम तसंच रिमोटला. तर मित्रांनो सगळं रेडी झालेलं आहे. आणि ह्याला चालू करण्यासाठी हे दोन्ही जे जॉयस्टिक आहेत ना ते खाली दाबून धरा. चालू झालेलं आहे आपलं हे इकडे दाखवायचं. त्या जॉयस्टिकनं वर जाईल. हे बघा इकडे दाखवा. त्याच्यानं वर जाईल, खाली साईडला 360. आणि हे पुढं आणि हे मागं आणि इकडं आणि या साईडला तिकडं. या बघूया आणि किती लांब जाते. तर मित्रांनो बघू शकताय आमचं ड्रोन गेलेलं आहे 400 मीटर लांब गेलेलं आहे, दूर गेलेलं आहे. आणि आमच्यापासून 27 मीटर वर आहे. त्याला अजून हाईटला पाठवूया. बघा खाली सुंदर असा नजारा पावसाळ्याचा जनावर चरत आहेत खाली. सहाशे मीटर लांब गेलेलं आहे मित्रांनो. सुंदर असा नजारा पाहू शकता मित्रांनो तुम्ही.
800 मीटर दूर गेलेला ड्रोन आमचा. जास्त किती जाईल आणि रेंजची पण आम्हाला दक्षता घ्यावी लागेल. आणि हाईट जी आहे ती 137 मीटर हाईट आहे आणि 1 किलोमीटर ड्रोन आमचा गेलेला आहे. हे बघा जे पुढं जे धरण दिसते ना मित्रांनो, ते आहे आमच्या गाव शेजारी कुरनूर धरण आहे. हाईट थोडीशी अजून वाढवून घेऊया. तर 1200 मीटर दूर गेलेला आहे मित्रांनो आणि हाईट जी आहे 188, 190, 200 मीटर हाईट गेलेला आहे. तर खाली व्ह्यू बघू शकताय तुम्ही, जबरदस्त असा व्ह्यू. 1350 मीटर लांब गेलेला आहे मित्रांनो. बघा खाली हिर किती गोल दिसते, किती सुंदर असा नजारा आहे. आणि आर सी जी आहे, कधी ऑरेंज कधी व्हाईट. जी आर सी आहे ना ती फुल पाहिजे. बघा मित्रांनो खालची हिर ना किती एकदम गोलाकारमध्ये आहे. 1650 मीटर दूर गेलेला आहे मित्रांनो. आणि आर सी जी आहे ती ऑरेंज आहे, 3 कांडी. बघा खाली जी हिरे आहेत ना किती एकदम मस्त वाटायला लागेल वातावरण. बघा एकाजवळ किती हिरे आहेत, 1 2 3 4 5 आणि त्याच्या पुढे ते बांधलेली विहीर बघा. एवढ्या अंतरात 5 विहिरी आहेत मित्रांनो. आपल्याला चार्जिंगची पण बघावं लागेल किती पॉईंट. 65 पॉईंट आपले चार्जिंग आहे. आणि 1950 मीटर म्हणजे जवळपास 2 किलोमीटर आमचा ड्रोन गेलेला आहे. फक्त आर सीचं थोडंसं प्रॉब्लेम आहे मित्रांनो, कधी वाढायला लागलं कधी कमी व्हायला लागलं. GPS तर आहे 29. तिथंच आहे आर सी हाईट अजून वाढून घेऊया, बघूया कसं. मित्रांनो 2400 मीटर दूर गेलेला आहे. फक्त आर सीमुळं थोडंसं प्रॉब्लेम येऊ शकतो, कारण की आम्ही जमिनीवर आहे ना त्याच्यामुळे थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो. Battery level is low. Aircraft will return to the home point in 10 seconds. ना जो मित्रांनो आर सीचं जे आहे ना थोडंसं प्रॉब्लेम येऊ लागले. अठ्ठावीसशे 14 दूर गेलेला आहे आमचं ड्रोन. आर सी प्रॉब्लेममुळे परत आम्ही पाठवू शकत नाही पुढे. 2831. हे बघा मित्रांनो, हे बघा आमच्या गावच्या शेजार कुरनूर आणि हे कुरनूर डॅम बघू शकता तुम्ही. बघा खूप मोठं महागापर्यंत पसरलेलं आहे. 3 किलोमीटर पाठवून बघूया. आर सी थोडंसं प्रॉब्लेम देते मित्रांनो.
तीन किलोमीटर आपलं ड्रोन गेलं आहे मित्रांनो. आणि आता ह्याच्या पुढं जाऊ शकतो पण आपण RC इथं भेटत नाही आहे, त्याच्यामुळं रिटर्न घेऊया. रिटर्न आम्ही ड्रोन घेतलेला आहे मित्रांनो. मित्रांनो रिटर्न ड्रोन आमचा आलेला आहे आणि 1000 किलोमीटर अजून 1 किलोमीटर आमच्या दूर आहे. आणि बघा आमच्या गावचं तळं किती ते भरलंय बघा तुडुंब. कुठं इतकाच पळे आहे अरे तुझ्याला कानी पण धरणापेक्षा मोठे की पळे आपली लांबीला लांब आहे ते लांब दिसाली ते 1 किलोमीटर तर गाडी काय होते डोंगर दिसायला का नाही याच्यात तोंड केलं दिसते चक्क. तळं बघा हे तळं फिरते सगळं. कुठं दाखवू का तुमचं शेड बघता हे दाखव आमच्या हिरीवर बघू दाखवतो ना. बघ तुझी हिर कोपऱ्यात हा हिरो तेवढे हिरो शिजन तर निब्बर हिरो झाली करा म्हणली तीच मम्मी सारखं जावं तुम्ही मम्मी सारखं. तर मित्रांनो ड्रोन आमच्यापासून दुरी आहे 250 मीटर लांब आहे. हाईट आहे 300 मीटर जवळपास आलेला आहे. कॅमेराचा व्ह्यू खाली करून दाखवतो तुम्हाला. बस 115 मीटर दूर आहे मित्रांनो. 61 मीटर वर कर जरा पुढू उंची वाढू इकडं वर कर झाडा तिकडे लावून दे पहिला पुढे लावून दे. इकडे गेले ते घे पुढं इकडंच आहे येते जवळ थोडं पुढे जवळ अंदर कसं व्हिडिओ तुझाच होता तुरवत खाली बघा मित्रांनो आमचा ड्रोन आलेला आमच्यापाशी. तर 3 किलोमीटर आम्ही आज पाठवलं आहे. नेक्स्ट टाईम ह्याला जास्त पाठवून बघूया. तर आज इथेच थांबूया आणि नेक्स्ट टाईम जास्त पाठवून बघूया. नेक्स्ट टाईम हाईट किती जाते हे पण आणि जास्तीत जास्त किती जाते हे पण बघूया. मित्रांनो तुम्ही बघितलात की आम्ही ड्रोन जे आहे ना लॉंग रेंजला 3 किलोमीटर पाठवलेलं आहे. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये जास्तीत जास्त थोडंसं बॅटरी पण चार्जिंग नव्हती थोडीशी कमी होती 10-15% कमी होती. तर अजून आणि RCचं प्रॉब्लेम मेन जे आहे ना RCचं प्रॉब्लेम येत होतं. कारण की आम्ही गाडीत आहे ना असं दूर लांब गेल्यानंतर RCचं थोडंसं प्रॉब्लेम हाईटला. पुढच्या नेक्स्ट व्हिडिओ मला गावच्या टाकीवर उभारून पाठवूया. चला मग व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा.